धावा रे माझ्या पोरला बिबट्याने पळवलं. धावा रे, अरे धावा धावा धावा, माझ्या पोरला बिबट्याने पळवलं. धावा. अगं आवर लवकर, उगीच इतक्या लांब आलो आपण. मला तर बाई लय भ्या वाटतं या. अगं हो, भिवून काम सोडून बसायचं आहे का? ते पण खरंच आहे म्हणा, पण काय ग दिवसा ढवळ्या असं बिबट्या गावात शिरायला लागल्यावर काय करायचं आपण? आता जंगल तुटलं तर शिरणारच बिबट्या गावात. ज्याला जायचं असतं ना तो जातो. कोण आजारी पडून मरतं तर कुणाला वाघ खातं. जाणारा जातो, पाठीमागं सोडून जातो 4 जणांना सोसायला. हिराबाईचा इकुलता एक पोरगा, नवऱ्याने सोडल्यावर तोच आधार होता तिला. देवानं बरं करू दे बाई त्याला. पण काय ग हिराबाई कुठून आणणार एवढा पैसा दवा पाण्याला? काय घेईल कर्ज कुठून तरी. आपण गरीब आयुष्यभर कर्जातच बुडून राहणार. शहरातल्या लोकांना सगळ्या सवलती, आपल्याला साधा दवाखाना सुधीक नाही. होय बाया, बरोबर आहे तुझं. चल आवर. आलेच.
ते विमेवाले लोक आले. मावशी काय झालं त्या दिवशी नेमकं? मी त्या दिवशी शेतात काम करत होते. माझा पोरगा शेळी पाठीमागे गेला आणि मी तिथं बरं त्या दिवशी नेमकं कोण कोण होतं? हो साहेब, आम्हीच त्या बिबट्याला पळून लावलं. बरीचशी लोकांनी काठी वगैरे घेऊन पळत त्याच्या पाठीमागे गेलो. बरं मावशी, आपण ही कागदपत्र पाहिली आहेत. तुम्ही दवाखान्याचे पावत्या, मेडिकलचे जे काय आहेत कागद, इन्शुरन्सची कागद, ते सगळे जपून ठेवा. काय काळजी करू नका, सगळं होईल. पैसे मिळतील तुम्हाला याचे. का ग, कसला विचार करतेस? तुमच्या गटातल्या हिराबाईनं कर्ज काढलंय म्हणतात. अगं नाही, तिला पॉलिसीचे पैसे भेटल्यात. म्हणजे कर्जच ना. अगं इमा म्हणजे काय कर्ज नाही. तिनं त्या पैशातनं इम्याची पॉलिसी घेतली होती. आता तिचा पोराचा अपघात झाल्यानंतर तिला ते पैसे भेटल्यात. मला काय बी कळत नाही, जरा नीट समजून सांग की. अगं आता आपण बचत गटात बचत करतो की नाही, तसंच काही पैसे बाजूला काढून आपण इन्शुरन्स म्हणजे विमा कंपनीला ते पैसे देतो. मग आपल्याला त्याची पॉलिसी भेटते. मग आपल्याला अचानकरित्या पैसे लागतात ना, आता अपघाताला म्हण, आजारपणाला म्हण, मग आपल्याला ते पैसे भेटतात. अगं वय, पण बचत गटात पण आपण तेच करतो की. अगं बचत वेगळी आणि विमा वेगळा. बचतीचे पैसे आपण खर्च केला की तो पैसा संपला. विम्याचं तसं नसतं. विम्यामध्ये आपण केलेला खर्च आणि काही नुकसान झालं तर ते पैसे आपल्याला परत भेटतात. आता त्या हिराबाईच्या पोराचा परवा झाला अपघात. तिच्या उपचारावर तिला खर्च करायला लागणार. म्हणजे ती एक तर कर्ज तरी घेणार, नाही तर स्वतःजवळचं पैसे खर्च करणार. आता तिनं तिच्या पोराचा काढला इमा, त्यामुळे तिला त्या इमा कंपनीकडनं पैसे भेटतील. म्हणजे तिचा एकूण खर्च किती झाला? काहीच नाही. म्हणजे आपला खर्च भरून निघतो म्हण की. खर्चच नाही तर नुकसान पण भरून निघतो. आता वाड्यातल्या त्या मुळूकबाईनं तिच्या पिकाचा इमा काढलाय. आता परवा काय झालं आणि तिच्या पिकाला लागली आग, 50,000चं नुकसान झालं. आता तिने इमा काढल्यामुळं तिचा समजा खर्च भरून निघाला. आता वेगवेगळ्या गोष्टींचा इमा असतो. घराचा असतो, उद्योगाचा असतो, आरोग्याचा असतो, स्वतःच्या जीवाचा सुद्धा विमा असतो. आता आमच्या त्या गटाच्या हंसाबाईनं स्वतःच्या शेळीचा सुद्धा विमा काढलाय. शेळीचा? आता मागल्या वर्षी तिची शेळी मेली. तिच्या उत्पन्नाचं ते एकच साधन होतं, पण तिच्या शेळीचा विमा काढल्यामुळं तिला ते पैसे परत मिळालं. आता पैसे परत मिळाल्यामुळं तिने दुसरी शेळी घेतली. आता तिच्या शेळीला 2 बोकडं सुधीक झाली आहेत. तुमच्या गटातल्या समध्यांनी काढलाय विमा? आम्ही समध्यांनी गटाचाच विमा काढलाय. आता गटाला कसला आजार होतोय? आता आपण एखाद्या महिलेला उद्योगासाठी कर्ज दिलं आणि तिचं नुकसान झालं तर मग तिच्यावर कर्जाचा बोजा राहील. आता आपण जर बचत गटाचा विमा काढला तर आपल्याला ते पैसे भेटतील. म्हणजे बचत गटाचं कर्ज फिटेल आणि त्या महिलेलाही आधार होईल. तर मग पैसा कोण भरणार? गटाचे सदस्य. म्हणजे गटाला आणखीन पैसे द्यावे लागतील असं म्हण की. अगं गटाचा विमा म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र जाऊन विमा काढायचा. म्हणे लई कटकटीचं असते. अगं आता आपण गटातनं पैसे देताना आपले काही नियम असतात, आपण काही चौकशा करतो. तसंच विमा कंपनीचे काही नियम असतात, त्यांना खरं खोटं बघावं लागतं आणि मग पैसे मिळतात. आता त्यांच्या काही अटी असतात. आता आपण बाया आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाही, डॉक्टरकडे जात नाही, औषधं घेत नाही आणि सगळी आजारपणं अंगावर काढतो. आता त्यांच्या अटींमुळं आपल्या आरोग्याकडे लक्ष तरी राहतं. आणि समज काही झालंच नाही तर पैसा बुडीतच ना.
आणि समजा तू विमा काढला नाहीस आणि काही झालं तर आता आपण आपल्या पिकांवर औषधं मारतो. आता औषधं मारलं नाहीत आणि कीड लागली पिकांना तर आपण 1000 रुपये खर्चसुद्धा करतो त्याच्यासाठी. आता जर ही कीड लागली तर मग औषध परवडलं का नुकसान परवडलं? विमा म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी गुंतवणूक असते. काय विम्याबद्दल सांगतीस आणि आरोग्याकडे लक्ष दे म्हणतीस? साधा दवाखाना सुद्धा आहे का आपल्या गावात? आधी दवाखाना काढा आणि मग आरोग्याकडे लक्ष दे म्हण. दवाखाना आला म्हणून काय आजारपण टळलंय बाई कुणाला? अगं आजारपणासाठी खर्च होणारच. आता समजा तुझ्या नवऱ्याचं असं झालं. अगे सुमे, तुला काय कळतंय का नाही? जर तोंड सांभाळून बोल. सांग म्हणताना सांगायला लागली माझंच कुकू दिसलं वय का तुला? मशनात गेली तू आणि तुझा इमा. आइए सुनते हैं समीर का लिखा एक गीत मुकुल अग्रवाल और अलका याग्निक की आवाज़ों में। फिल्म का नाम है सपने साजन के और फरमाइश है मालेगांव से सुभाष टेलर, दिलीप लोखंडे, गजानन और संजय खाते की, भीमनगर तेल्हारा से रामाराव पोहरकार, कल्पना ताई, दुर्गा शारदा और साथी। अगे काय येडवीड आलं तुला? काय चाललंय तुमचं? किती दंगा? विचारते सुनीला आल्यापासून नुसती बडवं करते. अगं काय चाललंय? काय सांगशील का? का रडत बसलीस? काय होतंय? काय बोलशील तर ना? अव त्या सुमला काही कळतंय का नाही? आता मला काय माहिती तिला कळते का नाही काय ते. काय मनात येईल ते म्हणतीया. काय म्हणते? इम्याबद्दल सांग म्हणताना म्हणती कशी? म्हणती समज तुझ्या नवऱ्याला काहीतरी झालं. मला नाही काढायचं इमा फिमा. जसं पैशासाठी काहीतरी वाईट व्हायची वाटच बघायची. असा विचार करायचा तरी कशाला? अगं काहीतरी विचार करायला शिक. कळायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही शिकली सवरलेली. आज हिराबाईच्या घरी मी पण होते आणि त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं इमा म्हणजे काय ते. उद्याचा विचार करणं म्हणजे हे काय वाईट व्हायला पाहिजे असं नाही, पण तो समजूतदारपणा आहे. काय बी आज इमा काढा आणि उद्या नंबर लावा. हे बघ, जे व्हायचं असतं ना ते होतच. ते काय टळत नाही. आपण फक्त काळजीच घ्यायची. तुझा सासरा टीव्हीने गेला, त्याला काय केलं म्या? लहान लहान पोरं होती, ते कर्ज पाणी काढून ती वाढवली वर्तवली, मोठाली केली, शिक्षण दिलं आणि त्याचं कर्ज अजून फेडते मी. आज तुमच्यासाठी गट आहे, विमा आहे, याचा फायदा घ्यायचा सोडून कसला खोळा विचार घेऊन बसलीस? आता हिराबाईकडे बघ. शिकलेली नाही पण लई समजूतदार आहे ती. हिराबाईनं तिच्या पोराचा विमा काढला आणि म्हणून आज तिच्या पोराचा जीव वाचला. मागल्या वर्षी आपली छकुली आजारी पडली आणि तिला कावीळ झाली तर साधं दवाखान्यात न्यायला सुद्धा आपल्याजवळ पैसे नव्हतं. आठवतंय का तुला? भय हो, बरोबर आहे तुमचं. आता आपण गावात आरोग्याकडे लक्ष देत नाही. साधा चांगला आहार घेता येत नाही. पाणी नाही आपल्याकडे स्वच्छ प्यायला. त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे आजार होतात. त्यासाठी डॉक्टरसुद्धा नाही आपल्या गावात. दवाखाना नाही आहे. वर आपली कामं असली, कुठं झाडावर चढ, डोंगरावर चढ, रात्री अपरात्री विहिरीवर पाण्याला जायचं, त्यातल्या त्यात सापाची आणि बिबट्याची भीती. वाड्याच्या मामाचा मशीनमध्ये हात गेला आणि तुटला. लहान लहान पोरं. जर अपघाती विमा काढला असता तर ते 4 पैसे आज कामं आले असते. वाईट विचार केल्यामुळं कोणी मरत नाही, पण काळजी न घेतल्यामुळं मरतं. विम्यामुळं आपल्याला आर्थिक संरक्षण मिळतं आणि अडीअडचणीत आधार मिळतो. बाकी आजार होणं न होणं आपल्या हातात आहे की नाही? काय गेलं खूप डोक्यातलं? वय ते येड गेलं कवात. आता इम्याचं येड घेतलं.